वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमोपंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, मी याआधी घोषित केल्याप्रमाणे या संपूर्ण चातुर्मासामध्ये दासबोध, ग्रंथराज दासबोध या समर्थ रामदासांनी लिहिलेल्या अप्रतिम ग्रंथाचं माझ्या बुद्धीला झेपेल असं आणि मला जसा दासबोध समजला आहे त्या पद्धतीने थोडासा निरूपण करण्याचा प्रयत्न एक चातुर्मासातला संकल्प म्हणून करायचं ठरवलेलं आहे. भागवत या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या अनेक लोकांनी याला मान्यता दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे. आणि तुम्ही माझं सगळ्यांचं प्रोत्साहन वाढवलं आणि मला ऊर्जा दिली. त्यामुळं आता मी हा दासबोध ग्रंथ त्याचं निरूपण हे माझ्या बुद्धीला झेपेल या पद्धतीने करणार आहे. जर माझ्यामध्ये काही न्यूनता आढळली तर आपण ती सूचित करायला काही हरकत नाही. आता दासबोधाचा जन्म कसा झाला, दासबोध कुठं लिहिलं गेलं, काय, या सगळ्या विमर्शामध्ये आपण मला वाटतं वेळ घालवण्यापेक्षा दासबोध ग्रंथाच्या मुळाशी जाऊन त्यातील ज्ञानाकडं आपण जास्त लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. कारण एक तर त्यामध्ये वेळ जातो आणि दुसरं म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच सगळ्यांना माहिती आहेत. परंतु प्रत्यक्ष दासबोधाचा अर्थ हा कसा लावला पाहिजे, त्यात जे अनेक अप्रचलित शब्द समर्थ रामदासांनी लिहिलेले आहेत त्यांचा नेमका अर्थ काय होतो. दासबोधामध्ये 20 दशक आहेत. प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत. या 10 समासांमधल्या प्रत्येक दशकांमध्ये वेगवेगळे विषय आहेत. दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की या दासबोधामध्ये केवळ आध्यात्मिक ज्ञान नाही तर लौकिक ज्ञान हे सुद्धा दासबोधामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आणि मनुष्याने आपल्या जीवनामध्ये लौकिक दृष्टीने कसं वागलं पाहिजे याचं मार्गदर्शन समर्थाने केलेलं आहे. तर आता आपण अधिक वेळ न घालवता प्रत्यक्ष ग्रंथराज दासबोधाकडं वळूया. पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाकडं आपण आता केंद्रीभूत होऊया. ग्रंथराज दासबोधांना या ग्रंथाला मी मनःपूर्वक नमन करतो. आपणा सर्व श्रोत्यांना मी मनापासून नमस्कार करतो. आपण सर्वांनी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात आणि ह्या चातुर्मासामध्ये संपूर्ण दासबोध हा निर्विघ्नपणे याचं निरूपण पार पडावं अशी प्रार्थना रामरायाजवळ करावी एवढी मी विनंती करतो आणि आजच्या सत्राला सुरुवात करतो. दररोज 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास एवढ्या वेळात हे निरूपण होईल आणि एक एक दशक त्यातला जेवढे समास होतील तेवढे होतील असं काही बंधन नाही की एका दिवशी इतके व्हायला पाहिजेत. जिथं जास्त विश्लेषण स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे तिथे जास्त वेळ जाईल. जिथं स्पष्टीकरण करण्याची फारशी आवश्यकता नाही तिथे कमी वेळ जाईल. तर अशा पद्धतीने या चातुर्मासातल्या निरूपणाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या दशकामध्ये
समर्थांनी स्तवन केलेलं आहे. ग्रंथारंभ हा प्रस्तावना स्वरूप आहे. या ग्रंथ लिहिण्याचा मागचा हेतू काय आहे, त्यांना ही प्रेरणा कशी झाली आणि त्यामध्ये विषय कोणकोणते आहेत. ग्रंथातील जे प्रमेय आहेत, प्रमेय म्हणजे काय, प्रमेय म्हणजे जी गोष्ट ज्ञात करून घेण्याची आवश्यकता आहे त्याला प्रमेय म्हणतात. प्रमेय हा असा विषय आहे की तो मनुष्याने आयुष्यामध्ये त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. आपण प्रमेय हा भूमितीमध्ये सोडलेला आहे, ज्याला थिअरम म्हणतात. तो त्याचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे, त्या विषयाला प्रमेय म्हणतात. आणि समर्थांनी जे प्रमेय आपल्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत त्या प्रमेयांना आधार काय आहे, संदर्भ कुठले आहेत. समर्थ म्हणतात मी मनाची कोणती गोष्ट सांगत नाही आहे, मी जे सांगतो आहे, जे विषय मांडतो आहे त्याला काहीतरी आधार आहे, ते आपण पडताळून पाहू शकता. ह्या गोष्टी त्याने अत्यंत स्पष्टपणे सुरुवातीला सांगितलेल्या आहेत. ग्रंथराज दासबोधाचं वैशिष्ट्य आणखीन एक सांगावं असं वाटतं, ते म्हणजे समर्थांच्या काळातली जी परिस्थिती होती, ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम हे समकालीन युगपुरुष होऊन गेले, त्यावेळेला राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर मोगलाई होती, आदिलशाही होती, शिवशाहीचा उदय झालेला होता आणि हिंदूंवरती अत्याचार होत होते. त्या काळामध्ये दासबोध लिहून आणि बलोपासना सांगून समर्थांनी पारमार्थिक आणि लौकिक अर्थाने हिंदूंनी कसं जीवन जगावं याचं मार्गदर्शन यामध्ये केलेलं आहे. म्हणून हा ग्रंथ अतिशय प्रॅक्टिकल आहे असं म्हणावं लागेल. नुसतंच अध्यात्म सांगितलं असतं तर तो प्रॅक्टिकल झाला नसता कदाचित. परंतु ज्या वेळेला एखादा मनुष्य आपल्यावरती अतिक्रमण करतो आहे, आक्रमण करतो आहे, तेव्हा नुसता अध्यात्माचा विचार करून चालत नाही, शस्त्राचं उत्तर हे शस्त्रांनीच द्यावं लागतं. आणि हे समर्थ रामदासाने अत्यंत स्पष्टपणे दासबोधात सांगितले, मनाच्या श्लोकामध्येही सांगितलेलं आहे. आता जेव्हा आपण एक एक दशक उलगडायला सुरुवात करू, त्यातल्या अर्थाचं विवेचन पाहायला आपण सुरुवात करू, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल की त्या काळातल्या परिस्थितीला अनुसरून समर्थांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि प्रत्यक्षात जीवन कसं जगायचं आणि त्याबरोबरच प्रपंचाबरोबरच परमार्थही कसा साधायचा आहे याचं अत्यंत चपखल अशा शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रसंगी झाडलेलं आहे लोकांना, प्रसंगी अत्यंत मऊ भाषेत सांगितलेलं आहे, अनंत उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळं हा ग्रंथ म्हणजे आपली एक जीवनगीता आहे, आपल्या आयुष्याचं ते सिलॅबस आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर आता आपण या पहिल्या दशकाला सुरुवात करूया. समर्थ सांगतात की श्रोते विचारतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलली जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. सर्वसामान्य माणसाला एक असा प्रश्न पडलेला असतो की मी जो आता वाचणार आहे, मी जो अभ्यास करणार आहे, तो ग्रंथ कोणता आहे, तो कोणी लिहिलेला आहे आणि तो वाचून माझा फायदा काय, असं सर्वसामान्य मनुष्य विचार करतो. साधं आपण दुकानात एखादं पुस्तक विकत घ्यायला गेलो 200-250 रुपयाचं, तरी आपण विचार करतो या पुस्तकाचा मला उपयोग काय. एखादी कादंबरी वाचली, सोडून दिली, संपलं. त्याचा भरीव असा उपयोग या लौकिक व्यवहारामध्ये काही नसतो. पूर्वीच्या काळी लोक काव्यसंग्रह, कादंबऱ्या, नाटकं विकत पण घेत होते. आता लायब्ररीतून वाचन संस्कृतीच कमी झालेली आहे. तरीसुद्धा धार्मिक ग्रंथांना अजूनही प्रचंड मागणी आहे. याचं कारण माणसाचं मन हे स्वस्थ नाही आहे, तो सतत कुठल्या तरी दबावाखाली आहे,
तो टेन्शनमध्ये आहे, तो स्ट्रेसमध्ये आहे. मग अशा वेळेला श्रोता, या ठिकाणी श्रोता याचा अर्थ सर्वसामान्य मनुष्य असा घ्यायचा आहे. तेव्हा सर्वसामान्य मनुष्य हा भांबावून गेलेला आहे की मी धार्मिक ग्रंथ अनेक आहेत, त्यातला हा दासबोध ग्रंथ कोणता आहे, तो कुणी लिहिला आहे आणि त्याचा मला उपयोग काय, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, असं वेगळं काय सांगितलेलं आहे. तेव्हा समर्थ त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात की या ग्रंथाचं नाव दासबोध आहे बाबा. गुरु आणि शिष्याच्या संवाद रूपाने हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि भक्ती मार्गाचं स्पष्ट विवेचन यामध्ये केलेलं आहे. मग दासबोधामध्ये असं काय काय सांगितलेलं आहे? नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. समर्थ सांगतात, हे बघ बाबा, या ग्रंथामध्ये काय काय आहे हे तुला मी सांगतो. यामध्ये नवविधा भक्ती आहे. ही नवविधा भक्ती कुठून आली? भागवताच्या 6व्या स्कंधातल्या 27व्या 28व्या श्लोकामध्ये ज्या ठिकाणी नरसिंह अवतार सांगितलेला आहे, त्या ठिकाणी प्रल्हादाने आपल्या पित्याला नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारची भक्ती प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सांगितलेली आहे. की हे तात, हे पिताजी, तुम्ही माझे पिता आहात. खरं म्हणजे तुम्हाला उपदेश करण्याचा माझा अधिकार नाही, पण आपण ही असुर वृत्ती सोडून द्या, आपण ही राक्षसी वृत्ती सोडून द्या आणि आपण काय करा, आपण फक्त भगवंताच्या म्हणजे विष्णूला शरण जा. जेणेकरून काय होईल, तुम्ही विष्णूला जर शरण गेलात तर विष्णू तुम्हाला तारेल, परंतु असुरी वृत्तीने तुम्ही वागलात तर मग तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, तुमचा पाप वाढेल. मग विष्णूकडे जाण्याचे मार्ग कोणते आहेत हे त्यांनी 9 मार्ग सांगितलेले आहेत. त्याला नवविधा भक्ती म्हटलेला आहे. तो सविस्तर दशक पुढे येईल, पण आत्ता सुरुवातीला एका ग्रंथ लिहिण्याचा जो एक प्रभावित मार्ग असतो, काही ग्रंथाचे गुण सांगितलेले आहेत, दोष सांगितलेले आहेत. त्या ग्रंथाचा हा एक गुण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ग्रंथामध्ये पुढं काय सांगायचं आहे, त्याची अनुक्रमणिका, त्याची परिपीठिका, त्याची प्रस्तावना ही सुरुवातीलाच केलेली बरी असते. हा ग्रंथाचा गुण आहे. जे शास्त्रामध्ये ग्रंथाचे गुण आणि ग्रंथदोष आणि तंत्रयुक्ती सांगितलेले आहेत, त्या तंत्रयुक्तीमधली ही युक्ती आहे की सुरुवातीलाच सांगायचं. जिथे जशी अनुक्रमणिका असते एखाद्या पुस्तकामध्ये, तशी या दासबोधामध्ये पुढे तुम्ही काय वाचणार आहात, काय परिशीलन करणार आहात, काय ऐकणार आहात, हे समर्थाने सुरुवातीच्याच दशकामध्ये सांगितलेलं आहे. हे सुरुवातीलाच का सांगायचं असतं? कारण जो या ग्रंथाचं अध्ययन करणार आहे त्याला त्याची उत्सुकता ही त्या ग्रंथाबद्दल वाटली पाहिजे. दासबोधामध्ये अनेक विषय आहेत, इतके विषय आहेत की आपण कल्पना करू शकणार नाही. तर मेनी माइंड्स मेनी व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, मेनी माइंड मेनी माइंड्स. एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही. परंतु दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही मनुष्य असला, कोणत्याही मानसिकतेचा मनुष्य असला तरी दासबोधामधला कोणता ना कोणता विषय हा त्याला जवळचा वाटतो आणि मग तो विषय येईपर्यंत वाट न बघता सुरुवातीपासून दासबोध वाचायला सुरुवात करतोच. हो, माझा विषय कुठं आहे तेवढाच मी वाचून जातो असं त्याच्याकडून होत नाही. किंबहुना एखाद्याकडून झालो
की मला पाहिजे तो मी विषय वाचला. मग त्याच्या मनामध्ये उत्सुकता लागते, बरं मग आणखी कोणते विषय समर्थाने यात केले असतील, मग ते आपण सुरुवातीपासून वाचले पाहिजेत. असं म्हणून या ग्रंथाला प्रचंड लोकप्रियता वाढलेली आहे आणि ग्रंथराज दासबोध हा सर्वदूर पसरलेला आहे. भारतातच, महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर परदेशातही याची अनेक भाषांतरं झालेली आहेत. कारण विषय अनेक आहेत, प्रश्न अनेक आहेत, समस्या अनेक आहेत आणि त्याची उत्तरंही आहेत. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की दासबोध हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं, जीवनाचं सिलॅबस आहे आणि गाईडसुद्धा आहे. पुढं समर्थ सांगतात की निःसंशयपणे मी हे विषय मांडलेले आहेत, असे ते ग्वाही देत आहेत. निःसंशयपणे मांडले म्हणजे काय, की हे वाचल्यानंतर तुझ्या मनात शंका येणार नाही की हे रामदास स्वामी सांगतायत हे ठीक आहे, पण हे खरंच आहे का, हे असंच असतं का. मग ते त्यासाठी सांगतात शुद्ध उपदेश कसा करायचा असतो, सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात, मोक्षप्राप्तीचं लक्षण काय, आत्मस्थिती कशी असते, विदेहस्थिती कशी असते, अलिप्तपणा कसा असतो, देव कसा असतो, उत्तम भक्त कोण असतो, जीव आणि शिव यांचं स्वरूप काय असतं, ब्रह्म कसं असतं. या ब्रह्मविषयावर अनेक लोकांची मतमतांतर आहे, त्याचाही परामर्श समर्थाने घेतलेला आहे आणि प्रत्येक विषय इतका स्पष्ट मांडलेला आहे की काही संशय राहतच नाही. आता एखादं लेक्चर जरी एखाद्या प्राध्यापकाने घेतलं तरी शेवटी तो विचारतो, एनी डाऊट्स, काही शंका आहे का. म्हणजे अभ्यासू विद्यार्थी असतात ते शंका विचारतात, नाहीतर नंतर डिपार्टमेंटला जाऊन विचारतात. पण समर्थांना खात्री आहे की मी जे ज्ञान सांगितलं आहे त्याचे शेवटी एनी डाऊट्स असं विचारायचं कारणच नाही, कारण ते निःसंशय कसं होईल या पद्धतीनेच मी ते मांडलेलं आहे. दासबोधामध्ये आत्ता मी सांगितलेल्या विषयांपेक्षा आणखी कोणकोणते विषय आलेले आहेत, तर उपासनेचं लक्षण काय, काव्याचं लक्षण काय, चतुरपणाचं लक्षण काय, मायेची उत्पत्ती कशी होते, पंचमहाभूतांची लक्षणं काय आहे, सृष्टीचा कर्ता कोण आहे, या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. या सगळ्यांचं वर्णन करत असताना समर्थ रामदासांनी आणखीन एक गोष्ट आपल्या ध्यानात घेतलेली आहे. ती म्हणजे एखादा विषय मी मांडतोय तर त्या विषयाबद्दल लोकांच्या मनात कशा प्रकारचे विकल्प किंवा कशा प्रकारच्या शंका येऊ शकतात याचाही त्यांनी विचार केलेला आहे. याचं कारण असं आहे की समर्थांनी प्रचंड देशाटन केलेलं आहे. आ सेतू हिमाचल म्हणजे अगदी रामाचा सेतू ज्या ठिकाणी दक्षिण भारताचं टोक तिथपासून ते समर्थाने काश्मीर, लडाख, सियाचीन इथपर्यंत दक्षिणोत्तर, पूर्व, पश्चिम भारत पूर्णपणे पालथा घातलेला आहे आणि तोही चालत. कुठल्याही टूर सर्व्हिसमध्ये किंवा घरातली गाडी घेऊन किंवा बाईकवरती ते गेलेले नाही आहेत. अनेक देवस्थानांना त्याने भेटी दिलेल्या आहेत आणि असं देशाटन करण्यामागचा समर्थांचा हेतू खूप मोठा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा देशाटन करण्याचा हेतू हा केवळ तीर्थक्षेत्र पाहणं आणि पुण्य कमावणं एवढंच नव्हता. तीर्थयात्रा तर त्याने केलीच, अनेक मंदिरं पाहिली, अनेक तीर्थक्षेत्र पाहिली, अनेक नद्या, डोंगर, दऱ्या पाहिल्या, अनेक जंगलं ओलांडून गेले. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी फक्त स्वतःच्या पापपुण्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत, सर्वसामान्यांना आयुष्य समजलेलं आहे की नाही, सर्वसामान्यांना भगवंताचं
रूप समजलेलं आहे की नाही, सर्वसामान्यांना स्वच्छ आत्मज्ञान झालेलं आहे किंवा नाही, ही परिस्थिती त्याने पडताळून पाहिलेली आहे. आणि हे पाहत असतानाच त्याच वेळी त्यांनी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचंही अध्ययन केलेलं आहे. सामाजिक परिस्थिती काय होती, कोणत्या समाजांचं प्राबल्य होतं, हिंदू धर्माची अवस्था काय होती, मोगलाई आदिलशाही तिकडच्या सरदारने आपल्याकडच्या माता भगिनींवर अत्याचार कसे करत होते, छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप कमी झालेल्या, किंबहुना त्या बंदच झाल्या. शेतकऱ्यांची अवस्था कशी होती, दीनदलितांची अवस्था कशी होती, संस्थानिकांची अवस्था कशी होती, ते काही त्यातले राजे महाराजे सुभेदार अधिकारी हे सर्वसामान्य लोकांशी कसे वागत होते, ह्या सगळ्याचा विचार त्यांनी केलेला आहे. मला वाटतं असा ग्रंथ मराठीत तरी कुठं नाही आहे. मराठीत नुसत्या अध्यात्मावर लिहिलेले आहेत, नुसत्या टीका लिहिलेल्या आहेत, नुसते अभंग लिहिलेले आहेत, अध्यात्मावर लिहिलेलं आहे. परंतु पारमार्थ आणि प्रपंच, लौकिक आणि अलौकिक, इथं आणि तिथं, इहलोक आणि परलोक, या सगळ्यांचा मेळ एकाच ग्रंथात स्पष्टपणे मुद्देसूद प्रमाणासह प्रत्यक्ष अनुभव घेऊन असा ज्या ग्रंथात मांडलेला आहे तो एकमेवाद्वितीय दासबोध आहे. दासबोधाशिवाय अन्य ग्रंथामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सापडणार नाहीत. याचं कारण असं आहे, समर्थ सांगतात की दासबोध लिहिण्यामध्ये ज्या ग्रंथांचा मी आधार घेतलेला आहे ते ग्रंथ म्हणजे उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, चारही वेद आहेत. याशिवाय भगवद्गीता आहे, ब्रह्मगीता आहे, हंसगीता आहे, पांडवगीता आहे, गणेशगीता आहे, यमगीता आहे आणि भागवत महापुराण आहे. म्हणजे अध्यात्मात विषयातलं जे क्रीम आहे त्या सगळ्या क्रीमात मधला जो सारभाग आहे, आणखीन त्यापेक्षाही आणखीन कॉन्सन्ट्रेटेड, तीव्र असलेला, संघात असलेला, दाट असलेला असा भाग संदर्भ म्हणून समर्थाने आपल्या दासबोधामध्ये घेतलेला आहे. मग त्या अध्यात्माची उंची केवढी मोठी असली पाहिजे आपण विचार करायला पाहिजे. अध्यात्माचा अधिकार असलेले हे सगळे ग्रंथ आहेत, वेद, उपनिषद, भागवत पुराण, भगवद्गीता. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी आध्यात्मिक विषयांचा परामर्श या ग्रंथात केलेला आहे. मग लौकिक विषयांच्या परामर्शाचं काय, लौकिक विषय समर्थाने याच ग्रंथात कसे मांडलेत आणि अध्यात्म आणि लौकिक आयुष्य यांची सांगड कशी घातलेली आहे, याला जोड कशी दिलेली आहे, या ठिकाणी समर्थ रामदासाचं लेखन कौशल्य आहे. लक्षात घ्या, समर्थ रामदास हे अत्यंत तेजस्वी आणि ओजस्वी होते. जेव्हा त्यांनी संपूर्ण देशाटन केलं आणि देशामधल्या मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं अवलोकन केलं, सर्वसामान्य माणसामध्ये ते मिसळले, त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि हे अनुभवजन्य ज्ञान त्यांनी दासबोधामध्ये मांडलेलं आहे. एखादा ग्रंथ लिहिताना फक्त जुन्या ग्रंथाचाच संदर्भ लागतो असं नसतं. काही अनुभवाचं जे ज्ञान असतं ते अनुभवजन्य ज्ञान एकत्र करून ते ग्रंथरूपाने मांडलं तर ते उत्कृष्ट होतं. एखादा वैद्य आहे किंवा डॉक्टर आहे, त्याने आपल्या आयुष्यात
विशिष्ट काही पेशंट आलेले आहेत त्याच्याकडे, जे ग्रंथामध्ये तुम्हाला ज्याचं निदान डायग्नोसिस सापडणार नाही, ग्रंथामध्ये त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट सापडणार नाही, परंतु स्वतःच्या युक्तीप्रमाणाने त्यांनी त्या पेशंटला बरं केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या पेशंटची एक यादी तयार करून त्यांनी हे अनुभवजन्य ज्ञान, ज्याला आताच्या काळामध्ये सेमिनार, पेपर रीडिंग वगैरे असतं, तसं जर एक पुस्तक तयार केलं तर ते खूप मार्गदर्शक ठरतं. तसं समर्थांनी देशाटन केल्यानंतर सामाजिक आणि लौकिक राजकीय परिस्थिती बघून, लोकांच्या मनाचा वेध घेऊन, याचा आढावा घेऊन या दासबोध ग्रंथामध्ये अध्यात्माबरोबरच हे मांडलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी या पहिल्या समासामध्ये, पहिल्या दशकाच्या पहिल्या समासामध्ये आपल्या ग्रंथाबद्दल लिहिलेलं आहे. आता अध्यात्मविषयी कोणते संदर्भ घेतले हे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी आणखीन काय घेतलं, जे लोक चुकीचं वागणारे आहेत, मत्सर करणारे आहेत, क्षुद्र आहेत, अवमान करणारे आहेत, ज्यांचं मन विकृत झालेलं आहे, अशा लोकांनाही त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. जे अहंकारी लोक असतात ते उगीच कुणावरही टीका करत असतात. स्वतःला तर काही काडीचं ज्ञान नसतं, पण एखादा कुणी चांगली गोष्ट करायला लागलेला आहे तर त्याला ते विनाकारण नावं ठेवतात. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळ. ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. कामक्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच प्याला मृत्यू राहो. अतिशय क्षुद्र मनोवृत्तीच्या माणसांना ही सवय असते की कुणी काही चांगलं करायला लागलं, स्वतःला तर काही करता येत नाही, पण कुणी काही चांगलं करायला लागलं तर त्यालाही विनाकारण नावं ठेवायचं. त्यातलं आपल्याला काही कळत नसतं, ज्याला निगेटिव्ह नॅरेशन म्हणतात. आता आपण राजकीय क्षेत्रामध्ये बघतो, कुणी काय कामगिरी केली हे माहीत नसतं, केवळ विरोधी पक्ष म्हणून विरोध करायचा एवढंच. कारण अहंकार असतो, सत्ता मिळवायची अभिलाषा असते, म्हणून सत्ताधारी लोकांनी कितीही चांगलं काम केलं तर उगीच काहीतरी निगेटिव्ह नॅरेशन पसरायचं त्यांच्याबद्दल. अशा प्रकारची मनोवृत्ती ही अनादिकालापासून, जेव्हापासून मनुष्याचा जन्म झाला तेव्हापासून आहे. ती कुणामध्ये नाही असं नाही. अगदी ऋषीमुनींना सुद्धा मकाम क्रोध मोह मत्सर झाल्याची उदाहरण आपण पुराणात वाचतो. तर सामान्य मनुष्याचं काय? मग असा सामान्य मनुष्य जो मत्सरी आहे त्यालाही ते शांतपणे उपदेश करून सांगतात की त्याने अमृत जरी प्यालं तरी तो अमर होणार नाही, कारण कामक्रोधाने तो आधीच जळून गेलेला आहे. अमृत पिण्याला सुद्धा काहीतरी इलिजिबिलिटी लागते, उगीच सगळ्यांना अमृत मिळत नाही. म्हणून दैत्यांना जेव्हा अमृत मिळायला लागलं तेव्हा विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन ते देवांना दिलं. कारण दैत्यांनी जर अमृत प्यायला असतं तर या जगामध्ये तामसी वृत्ती आणि राक्षसी वृत्ती वाढली असती, जगावर अत्याचार झाले असते. म्हणून समर्थाने आपल्या पहिल्या समासात या ग्रंथाचं लिहिण्याचा उद्देश काय, या ग्रंथामध्ये विषय कोणते कोणते आहेत, ते विषय कोणत्या ग्रंथातून घेतलेले आहेत, त्यानंतर मत्सरी लोकांना मी कसं उत्तर दिलेलं आहे, आणि हे ग्रंथ वाचल्यानंतर त्याला फळ काय मिळेल, म्हणजे तो कष्टदायक आयुष्य जगत असेल तर त्याला मनाला शांतता मिळेल. त्याच्या मनामध्ये जर काही चुकीच्या समजुती असतील, काही
शंका कुशंका असतील, काही अज्ञान असेल तर ते दूर होईल. त्याच्या मनामध्ये भक्तीचा उदय होईल आणि आत्मा म्हणजे काय हे आत्मिक ज्ञान होऊन तो प्रपंचाचा मागं लागणार नाही, तो मोहात पडणार नाही आणि त्याची मनोदृष्टी विशाल होईल. हे या ग्रंथाचं फलित आहे असं समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितलं आहे. आणि या ठिकाणी पहिला समास संपलेला आहे. उद्या आपण पहिल्या दशकातला दुसरा समास बघूया, गणेशस्तवन. आता मी इथे या ठिकाणीच थांबतो. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.